तर बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या अध्यापनाचं सूत्रच आहे की सोप्याकडून कठीणाकडे. तर आपण त्याचा अवलंब करून आज आपण घेऊन आलेलो आहेत मराठीतील अ, आपल्या टी-ईटीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न. तर आज आपण ही प्रश्नपत्रिका सोडवूया. तर बघा ह्या मराठीचे 30 प्रश्न आपल्याला असतात. त्यामध्ये आता फर्स्ट आहे ते इंग्लिशचे 30 प्रश्न आहेत आणि 31 पासून पुढे 61 पर्यंत कशाचे 91 पर्यंत मराठीचे प्रश्न असणार आहेत. तर आपण पाहूया. 31वा प्रश्न आहे, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? आता बघा आपल्याला सगळे पर्याय कव्हर करायचे. आजी आजोबा हा विरुद्धार्थी आहे का? कोवळे लहान हा दुसरा कोवळे लहान हा दुसरा पर्याय आहे. शिखर माता हा तिसरा पर्याय आहे. नवे जुने हा चौथा पर्याय आहे. तर बघा आजी आजोबा हे काय आहे, ती स्त्रीलिंगी पुल्लिंगी आहे ती. कोवळे लहान काय हा विरुद्धार्थी होतो का? नाही. शिखर माता हे समानार्थी शब्द आहेत. नवे जुने हा येतं. तर काय विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आपल्या पर्याय क्रमांक 4 आहे. तर आता 32वा प्रश्न आहे, पूजा उद्या येणार आहे ना, या वाक्याचा प्रकार कोणता? तर हे विधानार्थी आहे का? नकारार्थी आहे का? दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय प्रश्नार्थी. चौथा पर्याय उद्गारार्थी. तर बघा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे हा काय आहे 32वा उत्तर काय असणार आहे? प्रश्नार्थी. पर्याय क्रमांक 3. आता पुढीलपैकी वचनाची योग्य जोडी कोणती? हा 33वा प्रश्न आहे. पहिला पर्याय दगड दगडे. वचन म्हणजे काय? तर एकवचन अनेकवचन. कागद कागदे, पुस्तक पुस्तके, कपडा कपडी. तर अशा पद्धतीनं असतं का? दगड दगडे असतं का? दगड दगडे, कागद कागदे नाही. पुस्तक पुस्तके हा तिसरा पर्याय बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता बघा वाक्य काय आहे? कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली. पळू लागणे हे शक्य क्रियापद आहे का? संयुक्त क्रियापद आहे का? प्रयोजक क्रियापद आहे का? सकर्मक क्रियापद आहे का? प्रयोजक म्हणजे पळू लागल्याची क्रिया आहे. प्रयोजक क्रियापद आहे. 35व्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? एक म्हण दिलेली आहे आणि काय सांगितले? चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या अक्षराची क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल. तर बघा असं देखल्या देखल्या देवा दंडवत अशी ही म्हण तयार होत्या. तर आता हे तर लिहिलेलं आहे देखल्या देवा दंडवत. तर कितव्या क्रमांकाची वारा हा शब्द घेतल्यात की वारा हा समानार्थी शब्द तयार होईल. तर बघा 5व्या आणि 9व्या क्रमांकाची. तर वात वात वा हा शब्द आहे 5वा आणि त हा शब्द आहे कितवा? 9वा. तर वात हा शब्द 5व्या आणि 9व्या अक्षराची अक्षरे घेतल्यानंतर वारा हा शब्दाला समानार्थी शब्द तयार होणार आहे. तर बघा आता उतारा वाचायचा आहे आणि उतारावरील प्रश्न आहेत. आपल्याला हा स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा मराठीमध्ये हा टॉपिक आहे. तर बघा उतारा वाचू. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या गांधल्याबद्दल कन होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसे त्यांचे मनही होते. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान लोकांना महाराजांचा आधार होता. तसेच लहान खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना, पीडितांना तो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्वानांना त्यांचा आधार वाटावा. शाहू महाराज तसे होते आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात, त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने नव्हे, तर ते लोकांचे राजे होते. आता 36वा प्रश्न काय आहे? उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता बघा शाहू महाराज हे मनाने संकुचित होते. संकुचित होते का? राजा होते ते. शाहू महाराज हे लोकांचे राजे होते. हे विधान बरोबर आहे. दीनदुबळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे. हे पण विधान बरोबर आहे. शाहू महाराज हे एक केंद्रबिंदू बनले होते. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे की तो 36व्या मधलं पहिलं विधान चुकीचं आहे. 37 काय आहे? पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही? कौशल्य, दया, आश्चर्य, तनू. कोणता आलेला नाही? तर कौशल्य आलेलं आहे, दया आलेला आहे, तनू आहे, आश्चर्य असं काही आलेलं नाही. कारण हे एक राजे होते. शाहू महाराजांना कोणत्या गोष्टीविषयी आस्था नव्हती? कसब, वारसा, गुण, कर्तव्य. तर वारसा याविषयी आस्था नव्हती. शाहू महाराजांचा कोणाला आधार वाटे? राज्यकर्त्यांना आधार वाटे, गुणी कर्तृत्वान लोकांना आधार वाटे, पीडितांना आधार वाटे. तर बघा बरं
सगळ्यांना राज्यकर्त्यांना, गुणी कर्तृत्वां लोकांना आणि पीडितांना सगळ्यांना शाहू महाराजांचा आधार वाटे. आता कविता सुद्धा एक विचारली जाते आपल्याला ह्याच्यावरती. तर बघा, अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे, उडाया पाखरांसाठी जरा आबाळ ठेवावे, फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देटा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा, चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, घनाचे घाव होतना फुलांनी सांत्वना द्यावे, अनंता एवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. कवी कोणाकडे मागणे मागत आहेत? तर अनंता. अनंता म्हणजे परमेश्वराकडे, आकाश, मुलगा, माणूस यांच्याकडे नाही. तर 4 नंबर पर्याय बरोबर आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आलेला नाही? सुमन, वसुंधरा, नभ, कौमुदी. सुमन म्हणजे फूल आलेलं आहे, वसुंधरा म्हणजे पृथ्वी आलेला आहे. नभ, ढग, नभ किंवा ढग असं आलेला आहे का? नाही, आभाळ आलेला आहे. कौमुदी, आभाळ सुद्धा नाही आलेला. तर बघा, अनंता एवढे, कौमुदी म्हणजे काय? कौमुदी म्हणजे आलेला आहे का? कौमुदी, तिमिरा घनाचे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे, शेवटी फुलांचे रंग मी व्हावे. कौमुदी म्हणजे चांदणे. बरोबर आहे का? तर नभ किंवा ढग हा शब्द आलेला नाही. तर बघा, 42वा पर्याय बघा, कवी कोणते मागणे मागत नाही? कुणाचे मागणे मागत नाही? पहिला पर्याय आहे फुलांचे रंग कायम राहावे, फुलांचा भार देटांनी सोसावा, अंधाऱ्या वाटेने चांदणे सोबत असावे, पाखरांसाठी आभाळ मिळावे. कोणते मागणे मागत नाही? कवी कोणते मागणे मागत नाही? फुलांचे रंग कायम मागतो, अंधाऱ्या वाटेने साधने मागते, पाखरांसाठी आभाळ मिळावे हे मागते, फुलांचा भार देटांनी सोसावा, हे फुलांचा भार न व्हावा, देटांनी सोसावा, कधीही कोणत्या देटा, त्यामुळं देटांनी सोसावा हे मागणे मागत नाही. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पक्षी होऊन नभी उडावे, घनाचे घाव सोसावे, फुलांचे रंग व्हावे, फुलांचे सांत्वन करावे. कवीची शेवटची इच्छा आहे फुलांचे रंग व्हावे. पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही, हे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? कुणालाच म्हणजे अनिश्चित आहे, ते संबंधी नाही किंवा दर्शक नाही किंवा प्रश्नार्थ सुद्धा नाही. पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? वाक्यच नाही इथे दिलेलं, त्यामुळे हे जे मार्क मिळून जाणार आहेत. नामसाधित, धातुसाधित, द्रव्यसाधित, सार्वनामिक हे विशेषणाचे प्रकार आहेत. तर इथं मिस्टेक झालेली आहे की वाक्य आलेलं नाही. 46वा पुढला घेऊया. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, द्वितीय भविष्यकाळ. आता गडकरी हा माझा व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल, हे साधा भविष्यकाळामध्ये येतं. साधा भविष्यकाळाचं वाक्य आहे, विषय असेल. आता 47, वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते? मीनू सांगी लागली, आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का आता? तर बघा, इथं संयोग चिन्ह पाहिजे होतं, ते दिलेलं नाही, त्यामुळं संयोग चिन्ह नाही या वाक्यामध्ये, त्यामुळे नसलेले विचारलेले आहे. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 48वा प्रश्न, पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? आता उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग म्हणजे आधी लागतो शब्दाला आणि प्रत्यय घटित म्हणजे प्रत्यय नंतर लागतो. आता गुलामगिरी, गिरी हा काय आहे? प्रत्यय आहे. आपल्याला उपसर्ग घटित विचारले. कलाकार, कार पण हा प्रत्यय आहे. प्रतिसाद, प्रति हा उपसर्ग आहे, म्हणजे आपल्याला हेच विचारलेलं आहे. उपसर्ग घटित म्हणजे 3. आता मानवता, म्हणजे वता, ता हा काय आहे? प्रत्यय आहे, त्यामुळे 4 नंबर पण नाही, 3 नंबर येणार. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? आता समानार्थी शब्द अंबुज आहे, नीरज आहे, पंकज आहे, हे सगळे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत कमळाचे. अग्रज, अग्रज म्हणजे काय आहे? तर मोठा, ते अग्रज. अग्रज म्हणजे मोठा, हा शब्द काही कमळला येत नाही. अग्रज म्हणजे मोठा. आता 50चं बघा, श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? तर 11 वर्ण येतात बघा. स, र, अ, द, आ, ज्ञ, अ, ल,
ई अशा पद्धतीनं आणि जली ज अशा पद्धतीनं 11 काय येतात वर्ण येतात. आपले वर्ण किती आहेत ते 11 येतात श्रद्धांजली या शब्दामध्ये. आता 51वा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता शुक सरिता, बोका भाटी लिंग आहेत. बोका भाटी बरोबर आहे. भाटी म्हणजे मांजर, बोका म्हणजे बोका. मोर लांडोर बरोबर आहे. कोल्हा कोल्हीन बरोबर आहे. तर शुक सरिता हे येत नाही. लिंग तर सागर सरिता येतं. तर 51 एक चुकीचं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी टिंब ही ओळख नाही. मिसाईल मॅन आहे, शास्त्रज्ञ आहेत, माजी राष्ट्रपती आहेत. म्हणजे कुठली ओळख नाही, ते गायक नव्हते. 53 पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर हा कुणाचा आहे? चाचा नेहरूंचा जन्मदिन बालक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 30 जानेवारी हुतात्मा दिन आहे. गीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर संत ज्ञानेश्वर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक हे गीतांजलीचे आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर विनोबा भावे हे गीताई ग्रंथाचे लेखक आहे. लोकमान्य टिळक हे गीतांजली ग्रंथाचे लेखक आहेत. तर ह्याच्यामध्ये जम्बलिंग करायचं नाही. आणि संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी. तुकडोजी महाराजांचे भारुडे वगैरे आहेत. तुकड्या म्हणे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर हळूहळू, आखणी, प्रतिध्वनी, मुलाखत. अशुद्ध शब्द आहे मुलाखत. हळूहळू बरोबर आहे, आखणे बरोबर आहे, प्रतिध्वनी बरोबर आहे. तर मुलाखत चुकलेला आहे, दुसरा अवकार. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. य, वारू, तुरग हे सगळे घोड्याचे समानार्थी शब्द आहेत. गज हा हत्तीचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळं गटात न बसणारा शब्द आहे गज. घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा ह्याला पागा म्हणतात. पिलखाना, गोठा, आरामगृह. गोठा म्हणजे काय आहे? जनावरांचा. तर पागा किल्ल्यावरील जागा घोड्यांची. पुढीलपैकी योग्य वाक्यप्रचार असलेला पर्याय कोणता? तर बघा, हात टेकणे, कान फुटणे, डोळे येणे, नाक गळणे. तर योग्य आहे हात टेकणे, कान फुटणे, नाक गळणे, डोळे येणे असे काय वाक्यप्रचार नाहीत. 59चा आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात हो का. घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. हे शब्दयोगी अव्यय आहे का? अचानक हा शब्द आहे. उभयान्वयी अव्यय का? क्रियाविशेषण अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्यय सुद्धा नाही. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे आहे? तर आपल्याला बोलवायचं आहे, म्हणजे निमंत्रण द्यायचं आहे. त्यामुळे हे निमंत्रण पत्र येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपले मराठीचे 60 प्रश्न कव्हर झालेले आहेत. थँक्यू.